हे लॉग इन पेज. इथून तुम्ही 3 डॉट्स वर क्लिक करू शकता. इथून तुम्हाला लॉग इन वर जायचे. तुम्हाला स्टुडंट आयडी दिलेला असेल स्कूलने. स्टुडंट आयडी आणि पासवर्ड दोन्ही सेम आहे. तुम्ही ते टाकायचं. त्यानंतर तुम्ही लॉग इन वरती क्लिक करायचं. लॉग इन वरती क्लिक झाल्यानंतर तुमचं पेज ओपन होईल. त्यानंतर इथे तुमच्या प्रोफाईल मध्ये जायचं. त्यानंतर माय प्रोफाईल ला क्लिक करायचं. माय प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल स्टुडंटची प्रोफाईल. तुमच्या स्टुडंटची पूर्ण इन्फॉर्मेशन. एकदा इन्फॉर्मेशन क्रॉस चेक करा. जर ह्याच्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही तुमच्या क्लास टीचर जे असतील त्यांना कळवा आणि इथं तुमचा प्रोफाईल फोटो जो असेल तो अपलोड करा. त्यानंतर तुम्ही होमवर्क वर येऊ शकता. इथं तुम्हाला होमवर्क दिसेल प्रत्येक विषयाचा. तुम्ही हिंदीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिंदीचा होमवर्क दिसेल. आजपर्यंत होमवर्क आणखी असाइन नाही झालेला ते तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड मध्ये दिसेल. होम पेजला येऊ शकता. त्यानंतर अटेंडन्स. इथं तुमच्या स्टुडंटची अटेंडन्स तुम्हाला बघायला भेटेल. किती दिवस प्रेझेंट होता, किती दिवस अब्सेंट होता, कोणत्या दिवशी अब्सेंट होता, ते पण सगळा डाटा तुम्हाला इथं ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये पण दिसेल. सध्या डिसेंबरचा डाटा अवेलेबल आहे फक्त, त्यामुळे डिसेंबरचा दिसेल. नंतर तुम्ही बॅक घेऊ शकता. नंतर कंप्लेंट्स वरती क्लिक करा. कंप्लेंट्स मध्ये तुम्हाला तुमच्या स्टुडंटवर झालेल्या कोणत्या कंप्लेंट्स दिसतील. जर स्कूलने कोणती कंप्लेंट टाकायला असेल तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या. आणि बघा तुम्ही क्रिएट कंप्लेंट करून स्कूलवर पण कंप्लेंट टाकू शकता. बॅक घ्या. होमवर्क वरती जा. होमवर्क वरती सेम जिथं जसं राहील इथं पण असंच राहील. तुम्ही इथं पण होमवर्क पाहू शकता. त्यानंतर नोटीस वरती या. जर शाळेने काही नोटीस दिल्या असतील इथं सगळ्या नोटीस डिस्प्ले होतील. त्यानंतर खाली या. इथं तुमच्या मुलाचे थेअरी, प्रॅक्टिकल सगळे मार्क्स इथं तुम्हाला डिस्प्ले होतील. नंतर तुम्ही स्कूल कॅलेंडर पाहायला भेटेल. कोणत्या दिवशी कोणता फेस्टिवल वगैरे आहे स्कूलमध्ये ठेवलेला, कोणता इव्हेंट ठेवलेला आहे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्ही अकॅडमिक्स वरती क्लिक करू शकता. अकॅडमिक्स मध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचे मार्क्स, इंटरनल मार्क, थेअरी मार्क्स, टोटल मार्क्स सर्व पाहायला भेटेल सब्जेक्ट वाईज. त्यानंतर तुम्ही एक्झाम वरती क्लिक केल्यानंतर अपकमिंग एक्झाम ज्या पुढे होणार आहे त्याचा टाइम टेबल तुम्हाला इथं पाहायला भेटतो. टाइम टेबल तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. त्यानंतर फीस वरती क्लिक करा. इथं तुम्हाला तुमची टोटल फीस, त्यामधली तुम्ही किती इन्स्टॉलमेंट भरलेली आहे हा सर्व डाटा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर ट्युशन फीस, स्टेशनरी फीस इन्स्टॉलमेंट मध्ये दिसेल. इव्हेंट्स मध्ये जो अपकमिंग इव्हेंट्स आहे त्याच्याबद्दल पूर्ण इन्स्ट्रक्शन इथे दिलेले असतील. स्टुडंटला दिलेले टास्क, त्या इव्हेंटची डेट पूर्ण इथं मेन्शन केलेली असेल. माय इन्व्हेंटरी मध्ये स्कूलने दिलेल्या तुम्हाला प्रत्येक गोष्टी दिसतील. ज्या थिंग्स तुम्हाला स्कूलने प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं दिसणार. त्यानंतर लायब्ररीमध्ये या. लायब्ररीमध्ये तुम्ही स्कूलची लायब्ररी ऍक्सेस करू शकता. त्यामध्ये तुम्ही घेतलेले बुक इथं पूर्ण मेन्शन असणार, कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला घेतलेला आहे. त्यानंतर गॅलरीमध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला झालेल्या इव्हेंटचे फोटो किंवा व्हिडिओ जे तुम्हाला दिसून जातील. जर तुमचे ऍडमिन म्हणजे तुमचे जे क्लास टीचर वगैरे आहेत त्यांनी अपलोड केले तर तुम्हाला ते इथं दिसून जात. त्यानंतर तुमचा दुसरा मुलगा या स्कूलमध्ये असेल तर तुम्ही लॉग आउट करा. लॉग आउट केल्यानंतर तुम्ही परत लॉग इन करू शकता त्याच्या स्टुडंट आयडीने, जेणेकरून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक्यू.